अगं ती लिपस्टिकची शेड किती छान आहे, ते ब्लश सुद्धा खूपच छान आहे, मी वापरू का, असं म्हणत अनेक जणी एकमेकींचे मेकअप प्रोडक्ट शेअर करतात. जर तुम्ही सुद्धा मेकअप प्रोडक्ट आई, बहीण, मुलगी किंवा मैत्रिणीबरोबर शेअर करत असाल तर आजपासूनच हे बंद करा. कारण सुंदर दिसण्यासाठी तुम्ही जी लिपस्टिक, पावडर, कंगवा, ब्रश, मस्कारा, काजळ यांसारखे मेकअप प्रोडक्ट वापरता त्यामुळे तुम्ही फक्त आजारीच पडू शकता असं नाही, तर तुम्हाला त्वचेचे विकारही होऊ शकतात. प्रामुख्याने महिला व मुलींना एकमेकांचे कपडेच नाही तर चपला, बॅग, मेकअपचं सामान वापरण्याची सवय असते. कारण यामागे त्यांना सतत नवीन गोष्टींची आवड असते. यामुळे बऱ्याच वेळा महिला एकमेकींच्या लिपस्टिक शेड्स आवडल्याने त्या ट्राय करतात, तर कधी समोरच्याकडे नाही म्हणून तिला आपल्या वस्तू वापरायला सुद्धा देतात. यात प्रामुख्याने पावडर, कंगवा, ब्रश, मस्कारा, काजळ अशा गोष्टींचा समावेश असतो. पण तुम्हाला हे माहितीये का की जी काजळ पेन्सिल किंवा काजळ तुम्ही किंवा समोरच्या व्यक्तीनं वापरलेलं असतं तेच तुम्ही वापरता. काजळ पेन्सिल लावताना पेन्सिलचा थेट संपर्क डोळ्याशी येतो. लायनर लावतानाही ते थेट पापण्यांवर लावलं जातं, तर काजळ लावताना बोटांवर घेऊन ते डोळ्यात लावलं जातं. पण जर समोरच्या व्यक्तीला डोळ्यांचा संसर्ग झालेला असेल आणि तुम्ही त्याने वापरलेली काजळ पेन्सिल तुमच्या डोळ्यांसाठी वापरली तर त्यावरील बॅक्टेरिया थेट तुमच्या डोळ्यात जातात आणि तुम्हालाही याचा संसर्ग होतो. डोळ्याला खाज येणं, डोळे चुरचुरणं, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या तुम्हाला देखील सुरू होतात. तसेच लिपस्टिक, लिप ग्लॉस, मस्कारा, पावडर, कंगवा वापरतानाही संसर्ग पसरत जातो. त्यामुळे त्वचेवर खाज येणं, पुरळ येणं, त्वचा लाल होणं यासारखी लक्षणं त्वचेवर दिसू लागतात. दुसऱ्या व्यक्तीने मेकअपसाठी वापरलेल्या ब्रशमुळेही त्वचा विकार होतात. त्याचबरोबर बऱ्याच वेळा मुली वॅक्सिंगसाठी एकमेकांचं रेझर, क्रीम देखील वापरतात. त्यामुळेही त्वचा विकाराचा धोका असतो. म्हणूनच मेकअप किट कधीही कोणाशी शेअर न करण्याचा सल्ला दिला जातो.